अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आजवर प्रेक्षकांसाठी देऊळ बंद, मुळशी पॅटर्न यासारख्या सुपरहिट सिनेमांची मेजवानी आणली। आता लवकरच त्यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा भेटीला येतोय। या सिनेमाचा टीजर सोशल मीडियावर रिलीज झाल्यानंतर त्याला खूप पसंतीही मिळते। स्वराज्यात 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जाते आपली। परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट। या सिनेमाचा टीजर रिलीज झाल्यावर मराठी कलाकार आणि प्रेक्षकांना तो जितका आवडला तितकाच बॉलिवूड आणि टॉलिवूड कलाकारांनाही तो भावला। साऊथचा सुपरस्टार अभिनेता प्रभासने सरसेनापती हंबीरराव सिनेमाचा टीजर पाहून त्याचं कौतुक केलं। त्याने सोशल मीडियावर हा टीजर शेअर करत टीजर खूप आवडला, मराठीमधील बिग बजेट ऐतिहासिक सिनेमाला माझ्या शुभेच्छा असं म्हटलंय। तर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेही हा टीजर ट्विट करून मराठीमध्ये कौतुक केलंय। तिने ट्विटमध्ये म्हटलंय की प्रवीण तरडे आणि टीम सरसेनापती हंबीरराव या मराठीतील भव्य चित्रपटाला शुभेच्छा। बेस्ट विशेष प्रवीण अँड टीम, लुकिंग फॉरवर्ड असं म्हटलंय। सरसेनापती हंबीरराव हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते। सरसेनापती हंबीरराव या सिनेमातून हंबीरराव यांचा जीवन प्रवास उलगडण्यात येणार आहे। हा भव्य सिनेमा लवकरच चित्रपटगृहांमध्ये रिलीज होईल। या सिनेमाच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कौतुकासाठी सिनेमाच्या टीमचं कौतुक आणि अभिनंदन। तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी। औसाजी मोहिते, स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं, ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे। परकीय आक्रमणांच्या काळरात्री येतच राहतील, पण अशा या काळ रात्रींना मधोमध चिरायलाच आपण केशरी रंग बनून जन्माला यायचं। स्वराज्यात 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जाते आपली।